मंडळी नमस्कार. ॲड व्हॅल्यू एक्सेल चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. मी श्री वल्लभ रेड्डीज. मागल्या एपिसोडला दिलेल्या आपल्या प्रतिसादाबद्दल आपले पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि ह्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत वाय टू लर्न मायक्रोसॉफ्ट एक्सेल, म्हणजे आपण एक्सेल का शिकायचं आहे. असं म्हणतात की अ कॉफी मेकर ॲट 20% डिस्काउंट इज नॉट अ ग्रेट डील इफ यू डोंट ड्रिंक कॉफी. याचा अर्थ इतकाच आहे की एखादी गोष्ट जर तुम्ही वापरत नसाल आणि जर त्याचा तुम्हाला उपयोग नसेल तर ती शिकण्यात किंवा ती मिळवण्यात फारसा काही हशील नाही आहे. त्यामुळे आपण पाहणार आहोत ह्या एपिसोडमध्ये एक्सेल शिकण्याची 3 मुख्य कारण. आता आपण पाहूया कारण क्रमांक 1. कारण क्रमांक 1 आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल स्प्रेडशीट जगतातलं मार्केट लीडर. आता मार्केट लीडर ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याचा कॉम्पिटिटर कोण आहे ह्याची आपल्याला कल्पना हवी. तर गुगल शीट्स हे मायक्रोसॉफ्ट एक्सेलचं सर्वात किंवा ते त्यांचं सर्वात जवळचा कॉम्पिटिटर आहे. परंतु आजही जर तुम्ही कॉर्पोरेट जगतात गेलात तर तुम्हाला ऑफिसेसमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल याचाच वापर जास्त प्रमाणात केलेला पाहायला मिळेल. त्या मानाने युनिव्हर्सिटीज किंवा बाकीच्या ओपन सोर्स फोरम्समध्ये तुम्हाला गुगल शीटचा वापर अधिक होताना तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. परंतु आजही तुम्ही ज्यावेळेला कॉर्पोरेट एन्व्हायरमेंट्समध्ये काम करता त्यावेळेला तुम्हाला जास्त करून मायक्रोसॉफ्ट एक्सेलचाच वापर केलेला पाहायला मिळेल. तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे मार्केट लीडर आहे. आणि तुम्हाला कल्पना आहे का की म्हणजे सर्वसाधारणपणे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे किती युजर्स आहेत? मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे युजर्स आहेत जवळजवळ 1.2 बिलियन, म्हणजे जवळपास 120 कोटी युजर्स आहेत टोटल मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे. आणि त्यातले समजा आपण कल्पना केली की 2/3 युजर्स जर एक्सेल वापरत असतील तर साधारणतः 80 कोटी हे युजर्स एक्सेल कोणत्या ना कोणत्या प्रकारे वापरत असतात. तर आता आपण वळूया कारण क्रमांक 2 कडे. सर्वसाधारणपणे काही जॉब्स असतात की ज्यामध्ये एक्सेलचा वापर प्रामुख्याने केला जातो, किंवा काही इंडस्ट्री किंवा सेक्टर्स आहेत की ज्यामध्ये एक्सेलचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जातो. तर असे कोणते कॉमन जॉब्स आहेत किंवा असे कोणते कॉमन फील्ड्स आहेत की ज्यामध्ये एक्सेलचा वापर केला जातो? आता यामध्ये पण आपण 2 दृष्टिकोनातून पाहू शकतो. आता हे 2 दृष्टिकोन कोणते? तर एक दृष्टिकोन आहे की तुम्ही त्या क्षेत्रात ऑलरेडी काम करत आहात, आणि दुसरा दृष्टिकोन आहे की तुम्ही या क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिता. तर अशी कोणती कॉमन जॉब्स आणि कोणते कॉमन फील्ड्स आहेत त्यांची काही नावं आपण इथे पाहणार आहोत. आता पहिले आहे बिझनेस ॲनालिस्ट, त्यानंतर येतात फायनान्शियल किंवा कॉस्ट अकाउंटिंग आणि फोरकास्टिंग, त्यानंतरचे फील्ड येतं प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं, त्यानंतर येतं फील्ड ते एस्टिमेट्स अँड कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंटचं, त्यानंतर फील्ड येतं ते वेल्थ अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचं, त्यानंतर येतं ते फील्ड आहे बँकिंग अँड अकाउंटिंग, आणि तसंच आणखीन एक फील्ड आपण पाहणार आहोत ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन. आणि ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन सारखंच अजून संलग्न असणारं एक फील्ड आहे HR ॲडमिनिस्ट्रेशन. आणि HR ॲडमिनिस्ट्रेशन नंतर आपण नाव ऐकू शकतो जिथे एक्सेल वापरलं जातं ते आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट. आता आपण पाहूया काही उदाहरणं की या फील्ड्समध्ये एक्सेलचा वापर कसा केला जाऊ शकतो. आता प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये अनेकदा कॉस्ट टाईम रिसोर्सेस CTR प्रिपरेशन म्हणजे काय असतं, त्यामध्ये सगळं कॉस्ट टाईम आणि रिसोर्सेसचं कॅल्क्युलेशन्स असतात. एखाद्या प्रोजेक्टवरती किती एम्प्लॉईज काम करणार आहेत, त्यांची कॅपॅसिटी काय आहे, आणि त्यांना त्यावेळेला रिसोर्सला व्हॅल्यू काय आहे, त्यानुसार त्या प्रोजेक्टचं कॉस्ट एस्टिमेशन आणि बाकीच्या गोष्टी ह्या मॅनेज करणं एखाद्या प्रोजेक्ट इंजिनियरसाठी अतिशय आवश्यक असतं. त्याच्यानंतर आपण पाहूया एक उदाहरण अजून एका वेगळ्या क्षेत्रामधून, वेल्थ अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमधून. आता वेल्थ अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये नॉर्मली काय होतं की एखाद्या पर्सनचा किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनचं जर पोर्टफोलिओ मेंटेन करायचं असेल तर तिथे करावं लागतं ट्रॅकिंग. आणि जेव्हा ट्रॅकिंग केलं जातं तेव्हा ट्रॅकिंगमध्ये वेगवेगळे, समजा स्टॉकचा पोर्टफोलिओ असेल तर स्टॉकच्या पोर्टफोलिओमध्ये काय केलं जातं की सर्व स्टॉक्सच्या ज्या स्क्रिप्ट्स आहेत
त्यांची लिस्टिंग केलं जातं आणि त्या लिस्टिंग केल्यानंतर त्या लिस्टिंगच्या अगेन्स्ट त्यांची परचेस व्हॅल्यू आणि त्यांची करंट व्हॅल्यू हे ट्रॅक केलं जातं आणि त्यानुसार पोर्टफोलिओ मागे आहे का पुढे आहे किंवा तो कोणत्या गोलसाठी अलोकेटेड असेल तर त्या गोलचं टार्गेट आपण दिलेल्या टाईम पिरियडमध्ये पोहोचणार आहोत की नाही आहोत हे सगळं केलं जाऊ शकतं, एक्सेलमध्ये ट्रॅक केलं जाऊ शकतं आणि अतिशय इफेक्टिव्ह पद्धतीने हे सगळं मेंटेन केलं जाऊ शकतं. तर हे झालं एक्सेल शिकण्याचं कारण क्रमांक 2. तर मंडळी, आता आपण वळूयात तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या कारणाकडे आणि हे कारण आहे उत्पादकता. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचा एक संवाद आहे. तर त्या संवादामध्ये एका ठिकाणी स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांना विचारतात की गुरुजी, वाय आय एम ऑलवेज सो बिझी. तर रामकृष्ण परमहंस विवेकानंदांकडे अतिशय प्रेमाने पाहतात आणि ते त्यांना म्हणतात, ॲक्टिव्हिटी कीप्स यू बिझी अँड प्रोडक्टिव्हिटी सेट्स यू फ्री. पहा, केवढं मोठं उदाहरण आहे आणि अतिशय छोट्याशा दृष्टांतातून ते त्यांना सांगतायत की तुम्ही जर एखादी ॲक्टिव्हिटी किंवा कृती करण्यात वेळ घालवत असाल तर त्यामुळे तुमचा वेळ सारखाच जास्त लागणार आहे, परंतु तुम्ही ती कृती करताना जर तुम्ही एखाद्या उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर लवकरच असं होऊ शकतं की ती कृती करण्यासाठी तुम्ही ते करण्यासाठी अतिशय सुयोग्य असं टेक्निक शोधून काढाल आणि तुमचा वेळ वाचवू लागाल आणि त्या वाचवलेल्या वेळातून तुम्ही अनेक दुसरी उत्पादक अशी कामं करू शकाल. तर आपण एक्सेल शिकण्यामागे सुद्धा तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण असलं पाहिजे ते म्हणजे उत्पादकतेचं, की तुम्ही जेव्हा एखादं सॉफ्टवेअर किंवा एखादं ॲप्लिकेशन वापरता तर त्याचा वापर जास्तीत जास्त उत्पादक अशा पद्धतीने केला पाहिजे. आता हे पाहण्यासाठी आपण पाहणार आहोत 2 छोटी छोटी उदाहरणं. अर्थातच आपण भविष्यात अनेक वेगवेगळी उदाहरणं पाहणार आहोत, एक्सेल शिकणार पण आहोत, परंतु ही 2 छोटी उदाहरणं तुम्हाला दाखवण्यासाठी की एक्सेल किती प्रभावी पद्धतीने वापरलं जाऊ शकतं. आता आपण पाहूया उदाहरण पहिलं. तर या पहिल्या उदाहरणात काय होतं की 2 एम्प्लॉईज आहेत, एकाचं नाव आहे जगन, दुसऱ्याचं नाव आहे बबन. आता जगन जो आहे त्याला एक्सेलचा फारसा अनुभव नाही आहे आणि बबन आहे त्याला एक्सेलचा चांगला अनुभव आहे आणि त्याला वेगवेगळ्या युक्त्यासुद्धा माहिती आहेत की ज्याने तो त्याचं काम पटकन करू शकतो. दोघांनाही त्यांच्या बॉसने एक सिंपल टास्क दिलं आहे. बॉसला ॲक्च्युली परीक्षा पाहायची आहे की दोन्ही माणसं काम कशी करतात. तर काम काय आहे की बॉसने एक सिलेक्शनची लिस्ट दिली आहे, सिलेक्टेड कस्टमर्सची नावं दिलेली आहेत आणि या सगळ्या कस्टमर्सची नावं एका डेटाबेसमध्ये आहेत आणि ही डेटाबेसमधली नावं त्यांना चेक करून पाहायची आहेत आणि जिथे जिथे ती नावं सापडतात त्या सगळ्या नावांना हायलाईट करायचं आहे. आता जगन आहे, जगनला एक्सेलची माहिती नसल्यामुळे जगन काय करतो, जगन कॉपी करतो नाव, डेटाबेसमध्ये येतो, कंट्रोल F दाबतो, कंट्रोल V करतो आणि तो फाइंड नेक्स्ट करतो. फाइंड नेक्स्ट केल्यानंतर तो काय करतो, नाव सापडलंय तो त्या नावाला इथे हायलाईट करून देतो. त्यानंतर तो पुन्हा मागे जातो, पुन्हा दुसरं नाव घेतो, पुन्हा सर्च करतो, हे नाव कुठे सापडते ते पाहतो, सापडल्यानंतर त्याला हायलाईट करून देतो. आता कल्पना करा की त्याच्याकडे जवळपास 250 नावं आहेत आणि हा 500 नावांचा डेटाबेस आहे. त्याच्यामुळे ही प्रत्येक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी त्याला बऱ्यापैकी वेळ लागणार आहे. पण आता विचार करा बबनचा. बबनला कल्पना आहे की एक्सेलचा वापर कसा करावा. आता आपण पाहूया बबन एक्सेलचा वापर कसा करतो. बबन काय करतो, बबन इथे एक कॉलम इन्सर्ट करतो काही वेळासाठी.
कॉलम इन्सर्ट केल्यानंतर तो काय करतो, या कॉलमला नाव देतो टेस्ट, आणि या टेस्ट कॉलममध्ये तो एक साधासा फॉर्म्युला घेतो, आणि हा फॉर्म्युला घेऊन, याला व्हीलुकअपचा फॉर्म्युला म्हणतात, हा बराच फेमस आहे. तर हा फॉर्म्युला घेऊन तो काय करतो, सिलेक्शनच्या लिस्टमध्ये जातो, संपूर्ण कॉलम सिलेक्ट करतो 1 0, म्हणजे आपल्याला त्या कॉलममध्ये ती व्हॅल्यू आहे का ही पाहायचं कसं, हे माहिती आहे. आता हे झाल्यानंतर तो फॉर्म्युलाला संपूर्ण कॉलममध्ये कॉपी पेस्ट करून टाकतो. आता हे कॉपी पेस्ट केल्यावरती काय होतं, तर जी नावं दुसऱ्या शीटवरती आहेत ती सारी नावं इथे मिळून जातात. आता जगनला जे काम करायला साधारणतः 2-3 तास जातील, तेच काम बबनने केलं आहे अवघ्या 20 सेकंदात, आणि ते सुद्धा तुमच्या नजरेसमोर. कसं काय, तर त्याला एक्सेलची कोणती फीचर्स कशी वापरायची याची पूर्ण कल्पना आहे. आता आपण वळूया उदाहरण क्रमांक 2 कडे. आपले तेच एम्प्लॉईज जगन आणि बबन. आता यावेळेला जगन आणि बबनकडे झोन वाईज कॉस्ट रिपोर्ट आलाय, आणि बॉसने त्यांना सांगितलंय की यामध्ये आहे ती माहिती माझ्यासाठी उपयुक्त आहे, पण ही माहिती मला थोडीशी समराईज फॉर्ममध्ये हवी आहे. आता समराईज फॉर्ममध्ये हवी आहे म्हणजे कशी हवी आहे, तर मला ही माहिती हवी आहे ईस्ट, सेंट्रल, वेस्ट असे जे झोन आहेत त्या झोननुसार मला ही माहिती करून हवी आहे. आता आली का पंचायत, जगन विचार करतोय. जगन म्हणतो ही माहिती आता काढावी तर कशी काढावी, इथे दिसत आहेत की 3 झोनची तर माहिती दिसतीये. मग जगन विचार करतो, हां इथे मला 3 नावं तर दिसत आहेत, सेंट्रल, ईस्ट, वेस्ट. जगन काय करतो, इथे जातो, झोनचं नाव लिहितो सेंट्रल, ईस्ट आणि वेस्ट, आणि हे केल्यानंतर तो काय करतो, तो येतो, आता या अंदाज घेतो, हां सेंट्रल. आता सेंट्रलचे 24 रेकॉर्ड्स आहेत ते 43 पैकी, आणि तो या सगळ्या कॉलमला पाहतो आणि त्याला इथे खाली दिसतं 11,139.07, 11,139.07. मग तो ती व्हॅल्यू इथे इनपुट करून देतो. त्यानंतर तो पुन्हा येतो, यावेळेला पुन्हा कॉलम चेक करतो. हा कॉलम चेक केल्यानंतर कॉलमची टोटल किती आहे, 6002.09. ही व्हॅल्यू त्याला दिसते या इथे 6002.09, आणि त्याच्यानंतर तो येतो शेवटल्या झोनकडे, इथे येतो, आणि तो पुन्हा टोटल चेक करतो, ती आहे 2486.72, 2486.72. ही टोटल कॉस्ट आहे. आता ही टोटल कॉस्ट केल्यानंतर तो पुन्हा जातो बॉसकडे, आणि बॉस म्हणतो की अरे जगन, मी तुला अजून एक इन्फॉर्मेशन विचारायला विसरलो, मला ही माहिती त्या त्या वर्षानुसार पाहिजे. आली का पंचायत. आता जगनला पुन्हा जायचंय, मागे जाऊन पाहायचंय की ऑर्डरची डेट कोणती आहे, कोणत्या तारखेला गेली आहे, आणि त्याच्यानुसार त्याला ती माहिती सॉर्ट आऊट करायची आहे. आता त्याच्यामुळे तो पुन्हा एकदा अडचणीत येतो, आणि तो म्हणतो बबनला, अरे बबन हे कसं काही करता येऊ शकेल. बबन म्हणतो अरे सोपं आहे, हे एवढं अवघड करून घेण्याची गरजच नाही आहे, कारण तुला वापरायचं आहे पिव्हट टेबल, आणि पिव्हट टेबल वापरायला काय करायचं आहे, तर इथे एक कॉलम घ्यायचा आहे, आणि त्या कॉलममध्ये याची इयर कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे इयर कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर ह्या सगळ्या माहितीला सिलेक्ट करायचं आहे, नंतर इन्सर्टमध्ये जाऊन पिव्हट टेबल चूज करायचं आहे. पिव्हट टेबल चूज केल्यानंतर न्यू वर्कशीट म्हणायचं आहे. न्यू वर्कशीट म्हटल्यानंतर असा मेनू येतो, आणि हा मेनू आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा रिजन सिलेक्ट करायचं आहे. रिजन दिल्यानंतर आपल्याला कोणतं इयर हवं आहे ते कॉलममध्ये देऊन टाकायचं आहे, आणि ते कॉलममध्ये देऊन झाल्यानंतर त्यांची टोटल कॉस्ट आहे ती व्हॅल्यूजच्या फील्डमध्ये सरकवून द्यायची आहे. झाली की नाही समरी तयार.
आणि ती सुद्धा निव्वळ 15 सेकंदात. अशासारख्या गोष्टी अनेक साऱ्या खूबी एक्सेलमध्ये आहेत. फक्त आपल्याला त्या माहीत असणं गरजेचं असतं. तर आहे की नाही मजा बबनची? आता बॉसचा लाडका कोण असणार आहे? बबन. यात काही दुमत असेल का? नक्कीच नाही. तर मंडळी, कसा वाटला आजचा हा भाग? आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. अशीच उपयुक्त आणि नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. हा पर्टिक्युलर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही करू शकता लाईक आणि तुमचा फीडबॅक आम्हाला देऊ शकता कमेंट्समधून. आणि तुम्हाला पुढच्या भागातून काय काय माहिती पाहायला आवडेल ते सुद्धा तुम्ही तुमच्या कमेंट्सद्वारा आम्हाला कळवू शकता. सबस्क्राईब चॅनल केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण त्याने तुम्हाला कळेल आम्ही ॲड केलेला नवीन व्हिडिओ. मंडळी, लक्षात ठेवा, आमच्या चॅनलचे नाव आहे ॲड व्हॅल्यू. अवर नेम इज ॲड व्हॅल्यू अँड अवर एम इज टू ॲड व्हॅल्यू टू युअर लाईफ. थँक यू व्हेरी मच.